नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा आता एबीपी माझाच्या हाती लागल्यात। 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे, तर 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार आहे। कुंभमेळ्यामध्ये 42 ते 45 पर्व स्नान असणार आहेत। या तारखा निश्चित करण्यासाठी आज नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक मोठी बैठक पार पडते। यासाठी सर्व आखाड्यांचे प्रत्येकी 2 महंत, पुरोहित संघाचे प्रतिनिधी, मंत्री गिरीश महाजन आणि वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत। दरम्यान या कुंभमेळ्याच्या नेमक्या संभाव्य तारखा नेमक्या काय काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 31 ऑक्टोबर 2026 रोजी कुंभमेळ्याचं रामकुंडावर ध्वजारोहण होईल। 31 ऑक्टोबर 2026 कुंभमेळा पर्वाला सुरुवातही होईल। 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहील आणि यामध्ये एकूण 42 ते 45 पर्वस्नान असतील। 2 जुलै 2027 ला आषाढ कृष्ण पंचमीला आखाड्यांचं ध्वजारोहण होईल। 29 जुलै 2027 ला एकादशीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा होईल, तर 2 ऑगस्ट 2027 ला सोमवती अमावस्येला पहिलं शाही स्नान पार पडेल। 31 ऑगस्ट 2027 ला श्रावण वद्य अमावस्येला महाकुंभ स्नान पार पडेल आणि 11 सप्टेंबर 2027 ला भाद्रपद शुद्ध एकादशीला अमृत स्नान हे पार पडणार आहे। तर 31 ऑगस्ट 2027 ला महाकुंभ स्नान हे पार पडेल। तसंच कुंभमेळ्याच्या दुसऱ्या खंडामध्ये कुंभमेळ्याची शाही पर्वणी आहे। 24 जुलै 2028 ला कुंभमेळा हा समाप्त होणार आहे।